नको मी नाही येणार, नको मी नाही येणार. बस हवा निकल गई. सबसे एक्साइटेड. लोक असे प्लॅन करून जातात की भाई ह्या दिवशी आपण मंदिरात जाऊ, पण तुला असं योगायोगाने जुळून आले ते. अंबुजा सिमेंट सस्ता नाही सबसे अच्छा. डायरेक्ट ट्रकला पलटवलंय. तुम्ही आता ना समोरचा व्ह्यू बघा रे, काय क्लासिक व्ह्यू. बेकार बेकार. पाणी टाकलं ना मी लय शिवाय देईन, बघत राहा. सो हेलो गाईज, वेलकम बॅक टू द डे 3. आणि आता पण चाललोय गंगा आरतीसाठी आणि सगळे मस्त पद्धतशीर ट्रेडिशनल घालून रेडी झालेत. ऋषिकेश राजपुरे शर्ट फिट चेक. आणि आता तुम्ही कुर्ता फिट चेक करू शकता. भाषा दिसतं ना आम्ही दोघं पण एक नंबर. तसं तर सगळेच भाषा दिसतंय, पण ट्रेडिशनल मध्ये कुर्ता इज मस्ट. तर आता आम्ही खाली चाललोय रेडी होऊन आणि इथं आपली गँग परत एकदा भेटली. प्रतीक, ओम, सिद्धेश पाटील, सोन्या, फुजेल. खतरनाकच वाटतात रे सगळे. आणि दर्शन अजून कपडे घालतंय, पण ठीक आहे. आता आपण दुसऱ्यापर्यंत जाऊ. दर्शनचं MMS होईल माझं वाटतं. क्लोजअप घेऊ आपण दर्शनचा. दर्शन आम्ही एंट्री मारली. कोण बोललं आयडी कंपल्सरी आहे? कोण बोललं? कधी बोलले? हा काय तुलाच बोलले ना फक्त. ठीक आहे, तूच तो घेऊन ये. मग तूच घेऊन ये. आता जो कोण येते तो कसं पण कुठल्या पण बसमध्ये भरत चाललाय. काय बोलतो? कोण नाही तसं आता पुढं रिव्हर राफ्टिंग करायचीच आहे ना. त्याच्यात मजा आहे. कसं वाटतं बाबा तुला सकाळ सकाळ गंगा आरतीसाठी येऊन? मस्त. तुला एकदम असे काय बोलतात, घुसबम्स नाही एवढा घुसबम एवढा नाही. ठीक आहे, चांगलं वाटतंय. सकाळ सकाळची आरती. ऋषी तुला कसं वाटतं? रात्रीचा अंदाज डोक्यात घालतो आणि आपण स्पिरिच्युअल. बरोबर आहे. सकाळी सगळं रिसेट होणार आहे. गंगा आरती, गंगा स्नान, झिरो फॅक्टरी रिसेट सक्सेसफुल. आज सकाळी 4:30ला निघायचं होतं म्हणून आम्ही झोपलोच नाही. मॅक्स टू मॅक्स अर्धा तास झोपलोय फक्त. पण नाही झोपलो. ते पण फक्त असा डोळे बंद करायचं म्हणून. नाही तर झोपलो 3 तास. आणि पार्थ झोपलो. पार्थ 12ला झोपल्या. पार्थ डॉट जिथं ट्रूथ अँड डेअर चालू केलं पार्थ तिथं कल्टीच मारली. डेअर बिर नाही काय, आता गंगाच्या त्याच्यात भरायचंय आणि स्प्रे करणार आहे टोच. मग एक टोच मारणार एक वर्ष एक थेंब मारशील ना अंगावर. भावा तू खरं नशीब घेऊन आलायस रे. एक तर कॉलेजच्या आयुष्यासाठी आलाय, त्यात पण गंगा आरती आणि बर्थडेच्या दिवशीची सुरुवात. कसं वाटतंय भाई तुला? एकदम मस्त. वाढदिवसानिमित्त तुझी पहाट एकदम खूपच सुरेख अशी झालेली आहे. लोक असे प्लॅन करून जातात की भाई ह्या दिवशी आपण मंदिरात जाऊ, पण तुला असं योगायोगाने जुळून आले ते. काय बोलशील? मन खूप प्रसन्न झालंय. वाढदिवसाच्या शुभेच्छा भाई. धन्यवाद. चेतन भाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर झाल्याच पाहिजेत कमेंट सेक्शन मध्ये. आणि आता थोड्याच टाइमात गंगा आरती चालू होणार आहे. एक बार सभी भक्त लोग अपने दोनों हाथ ऊपर कर लिए भैया. बोल श्री गंगे मैया की जय. बोल माता मनसा देवी की
जय, बोल माता चंडी देवी की जय, बोल शंकर भगवान की जय, अपने माता पिताओं की जय, बोल सनातन धर्म की जय, हर हर महादेव। हर हर महादेव। भक्त लोग, आप लोग ध्यान देना, ये कुछ सड़कें सामने, ये गंगा मैया की 21 मिसाल आरती होने जा रही है, तो जन्म जन्म को तारती है। जो भी कोई दानी सज्जन गंगा मैया की आरती की भेंट लगाना चाहे, एक छोटी आरती का खर्चा मात्र 101 रुपये। भक्तों, किसी बहन भाई से कोई दबाव नहीं है, कोई कर्जा नहीं है, जिसका दिल माने ये बहती हुई गंगा मैया के लिए बोल देना भैया। अपने माता पिता के नाम से, अपने बच्चों के नाम से जो भी कोई सेवा दान धर्म लाया हो, कहते हैं गंगा बड़ी गोदावरी, तीरथ बड़े प्याग, धारा बड़ी समुद्र की, बात कटे रुझान। जो भी कोई माता बहन भाई भैया लगाना चाहे, ऑनलाइन देना चाहो आप लोग, जो बोल देना भैया ये गंगा मैया का दरबार है। जो भी कोई माता बहन भाई भैया लाए हो गंगा मैया की खाली हाथ नहीं करते बेटा। हरिओम। गंगावरी, गोदावरी, भागीरथी, भगवती, गंगा माता, विष्णु भगवान, तेरा मैया, हरिद्वार, हर की पौड़ी, गंगा घाट। ही गंगा नदी, हे इकडे गंगा मातेचं मंदिर आणि खूप पीसफुल असं वातावरण आहे इकडे. मन पूर्ण तृप्त झालं. त्यात आम्हाला आरती वगैरे भेटली, लय बरं वाटलं. आणि तुम्ही आता ना समोरचा व्ह्यू बघा रे, काय क्लासिक सनराईज भाई, सनराईज एकदम सुंदरच आहे रे पूर्ण. काय बोलतो पार्थ, एकदम कसा होता एक्सपिरियन्स सकाळच्या गंगा आरती? एक्सपिरियन्स म्हणजे खतरनाक झालाय का हात जॅकेट. हा तू गेम खेळ जॅकेट खूप खूप होती आणि त्यात सर्दी राहिली. डील ऐकायचं, मी 150 रुपयाला 3 गॉगल घेतले. 150ला 3 गॉगल. वॉटन स्टील 150ला 3 गॉगल म्हणजे 50ला 1. स्टील डील भेटले, स्टील डील. ये भेदभाव हमेशा लड़कों के साथ ही होता है. आम्हाला 150 आम्हाला 150ला 1 दिली असती. 200ला 1 मी तर काल 200ला मला सांग कसं रिव्ह्यू घे, गॉगल रिव्ह्यू. 50च्या हिशोबाने गॉगल कसा आहे पटकन रिव्ह्यू द्या, पटकन रिव्ह्यू द्या. आणि मी कशी दिसते ते पण सांगा. रसिका, वर्षा, तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? थंडी वाजते खूप. आम्हाला असं मस्त फ्रंट रो मध्ये बसायला भेटलं, असं समोरासमोर बसत होतं पूर्ण. नाईस नाईस. पण काय करणार, काल खूप मजा केली आम्ही गाडीत, त्याच्यामुळे आज माझा थोडा घसा बसला आहे. पण आता आपण अजून डबल मजा पहिले तर हॉटेलला जायचंय, परत एकदा नाश्ता करण्यासाठी, मग चेकआउट करून मग आहे रिव्हर राफ्टिंग. सबसे एक्साइटेड 100%. तर आता परत हॉटेलला पोहोचले आणि आदेश शिंगोटे काय बोलतो, आंघोळ केली पाहिजे, चिल झाले का? आदेशने तर गंगा नदीमध्ये आंघोळ केले पाप दोन काढलं पाप, काय बोलतो, कमवलं पुण्य. अभिनंदन. तर आता हॉटेलला आलो परत आणि थोडंसं फ्रेश झालो, रूममध्ये जाणार खाली झालो नाश्ता करायला, आणि त्याच्यानंतर आपलं चेकआउट असणार आहे. तर आपण जाणार आहे रिव्हर राफ्टिंगसाठी ऋषिकेशला. कसं वाटतं तुला माझं एक सँडविच इथून खाल्लं तू? भाई एक नंबर वाटते, एक नंबर वाटतंय ना.
मग दुसरं पण खा चालेल मला तुझ्यासाठी काही हे पुरी भाजी का पोहे का घेतो दुसरं शेंगदाणा प्रेम होतं If she will not, I will. तर आता guys आम्ही रूम मधनं चेकआउट मारतोय सगळं सामान वगैरे पॅक केलं आणि रूमचा अवतार तुम्ही बघू शकता की आता आम्ही जाणार ऋषिकेशला रिव्हर राफ्टिंग करायला भाई फुल क्रेझी वाईब भाई तुम्हाला ती मजा तर दाखवणारच आहे मी तिकडनं व्हिडिओ स्पीड मध्ये असतो तरी आपण घेणार आहे त्यांच्याकडनं शूट करून घेणार आपण होय काट्या काहीच आम्ही आता निघालो रिव्हर राफ्टिंग करायला मला खूप ऊन लागतंय पण रात्री झोप झाली हे बघा उघडले चल बाहेर रडू नको भेटू ऋषिकेशला चेकआउट केल्यानंतर ऑलमोस्ट किती तास झाले आपल्याला थांबून चेकआउट करून 2 तास पकडतो ब्रेकफास्ट वगैरे करून पण 2 तास झाले इकडेच फक्त तेच आम्ही चेकआउट केलं 8:30 वाजता अजून पण आम्ही इथंच आहेत आता जस्ट निघालोय हॉटेलच्या इथून पण आता आम्ही चाललोय ऋषिकेशला रिव्हर राफ्टिंगसाठी सो त्याची एक्साइटमेंट जास्त आहे पण एक प्रॉब्लेम झाला बंची जम्पिंग चालू नाही आणि आम्हाला दोघांना बंची जम्पिंग करायची बंजी जम्पिंग अलाउडच नाही करत आंखें मेरी सपना तेरा सपने सुबह शाम है तू है सही या मैं हूँ सही किस पे ये इल्जाम है आंखें मेरी सपना तेरा सपने सुबह शाम है काय झोप मस्त झालेली दिसते माझी झोप म्हणजे झोप नाही रे झोप पॉवर नॅप आता पावर अशी येते ना अंगात तू पण झोपलेला का झोप इज मस्ट कारण की रात्री तर झोपलो नव्हतं बोललो आता गाडीत तसं पण काही काम होतं एवढी सुस्ती तर आलेली नाश्ता केल्यावर मग तर काय झोपलो रिव्हर राफ्टिंग होणार आहे 1 नंबर मजा येणार तुम्हाला दाखवतो रिव्हर राफ्टिंग थांब दिदी जराशी बाजू हे बघ आता आपण पण असं पाण्यात जाणार काय रिद्धी तू करणार आहे की नाही आता तरी जरा लाटा कमी वाटतात पण करू काहीतरी आपणच करू काहीतरी दोघांचा पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे रिव्हर राफ्टिंग साठी एक तर फर्स्ट नाही तर लास्ट नाही पण फर्स्टच असेल अजून त्याच्या पुढं होतील एक्सपिरियन्सेस खूप सारे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचंच असणार आहे फर्स्ट टाइम रिव्हर राफ्टिंगसाठी तुझा पण फर्स्ट टाइम आहे का रिव्हर राफ्टिंग सगळंच फर्स्ट टाइम आहे हा वर्षा कुठे गेली वर्षा तुझं ओ माय गॉड फर्स्ट टाइम कधी घेते कुल्लू मनाली ब्लश का करते ओ माय गॉड म्हणजे वर्षाला ब्लश नाही करत आहे ती डीम झाले जराशी नाही मगाशी उदास झाले ना एनर्जी होती तिची ती नाही मगाशी जरा उदास झाले ना तिची सीट वरून तो हा ना. पोकेमॉन का लपतोय तुम्ही स्वतःच बघता आम्ही मस्ती मध्ये घेतो अरे स्वतःचा कोण काय नव्हतं बघत सगळे मस्तीमध्ये होते असं घेत होतो सगळं तू लगेच भांडायला लागलेस हा ना तुम्हाला कोणी उठवलं पण नव्हतं तसं हात धरून कोणी उठवलं राहुलने राहुलला चापटावायची आम्ही तर मी तर तसं पण पुढे बसायला जायला रेडीच होतो चालू नाही मला काय तो पोकेमॉन का आता मला रागात फुल सेट त्याला उचल त्या पिकाचूला होय काय बोलतो भावेश एक नंबर भाई आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे ते पण मी कपडे नाही आणले आणि विदाउट कपडे जातो मी आज राईड असणार आहे 12 किलोमीटर्सची 1000 रुपीज पर पर्सन आहे त्यात पण व्हिडिओसाठी वेगळे चार्जेस असणार आहेत आता व्हिडिओचा बघू किती घेतात एक्सपिरियन्स कसा आहे एक्सपिरियन्स मध्ये जर का विषयच नसणार सगळं एक नंबरच असणार आहे 100% आता फक्त आपण बघू की आपल्याला अजून काय काय करायला काय काय भेटतं करायला भेटतं. हे झाल्यानंतर हे आम्ही अजून काय झाल्यानंतर करू? अजून एक प्लॅन होता वॉटरफॉलचा पण तो होईल का नाही माहित नाही. पण ठीक आहे कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में ऍक्सिडेंट हो गया रात्री एक ऍक्सिडेंट झालेला भाई इथं सिमेंटची पोती आहे हा सिमेंटच्या पोत्या आहेत भाई अंबुजा सिमेंट सस्ता नाही सबसे अच्छा डायरेक्ट ट्रकला पलटवलंय तर आता फोन वगैरे ठेवतोय मी बॅग मध्ये आणि डायरेक्ट राफ्टिंगचा शॉट दिसणार त्यांच्या गोप्रोने सो लेट्स गो यार फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेऊया काय बोलतो ऋषी कम ऑन
नाकवा बोटीनं फिरवाल का. लेट्स गो. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. मी फोन तर टाकलेला बॅगेत, पण आता काय ब्लॉग साठी करायला लागतं. गणपती बाप्पा मोरया भाई. एकच आहे, सगळा कंटेंट ह्याच्यात आहे भाई. भाई आपला ग्रुप बघा, चेक करा. चलो ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. हे रसिका तो छोटा भीम मधलं नाही का, तो कुठला ट्रेकिंग वाला. गोविंदा आला रे आला. मला आता इथे खूप चांगला असं कॅप्शन दिसलंय. जॉब्स फिल युअर पॉकेट्स बट ऍडव्हेंचर्स फिल युअर सोल. ऋषी तर पक्का हे वाटतंय बॉब द बिल्डर करके दिखाएंगे. भाई काय क्रेझी व्ह्यू आहे यार, काय क्रेझी व्ह्यू आहे, खतरनाक. आता डायरेक्ट भाई तुम्ही एक गोप्रो मधला शॉट एन्जॉय करा भाई. तुम्ही काय पागल वाला कमाल. लेट्स गो. बोलो गंगे भैया की हर हर. लुक एट दिस कैमरा, हाय करो. बोलो गंगे भैया की हर हर. आपका फर्स्ट रैपिड है. इस रैपिड का नाम है इनिशिएशन एंड बॉडी सर्फिंग. चलो फॉरवर्ड. भाई रस्सी टाइट से पकड़ के रखना. यहाँ राउंड वाटर बनता है. जैकेट भी काम नहीं करेगा आपका, गिर गए बाहर. चलो फॉरवर्ड. हेलो, इधर देखो कैमरे में. एक हाथ से रस्सी पकड़ो और पानी में कूद जाओ. जाओ जंप जंप. गो गो जंप. एक हाथ से रस्सी पकड़ के जाओ जाओ. अरे कुछ ही नहीं होगा, कोई भी डूबता नहीं है. जाओ भाई, राफ्टिंग का मजा पानी में है. जाओ जाओ जाओ. A few moments later. नको मी नाही येणार, नको मी नाही येणार. बस हवा निकल गई. सबसे एक्साइटेड. अरे रुको रुको, ऐसे मत गिरा प्लीज अंकल. मैं खुद से जाती हूँ. मैं जाओ जाओ जाओ. मैं खुद से जाती हूँ. जाओ. एक बोटी न फिरवाल का, बकवा बोटी न फिरवाल का. नको मुंबई नको पुणे, नको नको मला गोवा. किल्ला गुलाब तुला गंधेरी उंडेरी डावा. नको मुंबई नको पुणे, नको मला गोवा. किल्ला गुलाब मला गंधेरी उंडेरी डावा. नाव शेवा काढलेली दारापुरी, नाव शेवा काढलेली दारापुरी. शिवदर्शन फिरवाल का, नागवा बोटी न फिरवाल का, नागवा बोटी न फिरवाल का. भाई कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स रिव्हर राफ्टिंगचा? खूप भारी, खूप भारी, खूप मजा आली. खूप मजा आली ना. आवडलं एक नंबर. एक नंबर. कोणाचा तरी श्वास अडकला होता. हो, नको मी नाही येणार. फुल श्वास अडकला भाई. तरी मला मजा आली. चल. पाण्यात मजा आली. पाण्यात खूप मजा आली भाई. भावाने खूप चांगलं. कॅमेराला घेऊन जाता आलं. हा. पण आम्ही व्हिडिओ नंतर नक्की टाकू. शॉर्ट्स येतील तुम्हाला आमच्या पाण्याचे. दादा ने खूप छान असा एक्सपीरियंस दिला है. भैया क्या बोलोगे आप हमारे बारे में? क्या किया हम लोगों ने? बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. एक नंबर भाई. भाई तुम्हाला रिव्हर राफ्टिंगची व्हिडिओ कसे वाटले तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आमच्यात तर कोणतरी होतंय घाबरट माणूस. सेकंड टाइम पुढे बसले. सेकंड टाइम होती त्यांची रिव्हर राफ्टिंग, तरी पण अशी अडचण आहे. भैया मेरा सांस नहीं हो रहा भैया. मुझे ऊपर लो भैया. मुझे कैसे हो रहा भैया. क्लिप तुम्हाला ह्याच्यात भेटेल. भेटेल आली असेल तर नक्कीच भेटेल. आता मी पण चेक नाही केलं कुठली क्लिप आले कुठली नाही आले. पण बघायला क्लोजअप घेतला. क्लोजअप घेतला एकदम. भैयाने तो ह्याचा डायलॉग आपण झूम कर. ही बोले सांस नहीं आ रहा तो बोले पोस्ट करो. तेव्हा सांस तिची अडकली नव्हती. हाय बोलतो कॅमेरा पे. तर आता रिव्हर राफ्टिंग करून नंतर आता हॉटेलला चाललेलो. तर तिथपर्यंत वाटतं गाडीला पार्किंग नाही आहे हॉटेलच्या समोर. मग गाडी 1 किलोमीटर आधी लावले आणि आम्ही जरा चालत चाललोय बॉडी गरम करायला. कारण की एकदम थंड पाण्याने
कुडकुडण्यापेक्षा तर हे तर बेटर आहे. थोडी बॉडी गरम राहिली पाहिजे म्हणजे जरा ऍक्टिव्हनेस राहील. भूक पण लागली अजून थंडीमध्ये ना, तर थंडीमध्ये जोरात उठायला आला सगळ्यांना. ते जास्त कठीण चाललं. पण इकडं उत्तराखंड मध्ये क्लायमेट असं आहे ना भाई, फुल चिल्ड क्लायमेट आहे. भारी आहे. आपल्याला आता एवढी थंडी वाजते, जे मागून येतात ते 4-5 वाजता त्यांना किती थंडी वाजते. यांची तर कुल्फी होणार आहे. कोलंबी. आता चेंज वगैरे करून झालं आणि जाम चाललं. जेवण बघा भाई, लय मरणाची भूक लागली. सगळ्यांनी दाबून घेतले. झुसतायत नुसते. कितवा राऊंड आहे? पहिलाच आहे ना. सध्या तरी पहिलाच आहे. मन भरून घेतलंय. पुढे लागलं तर बघू आता. One eternity later. सो हेमलो गाईज, आता पोहोचलोय आपण मसुरीला. ते हाईट वर आहेत आपण. बरोबर भाई, ते बघ समोर बघ चंद्र बघ तर खाली चंद्र कुठं आहे? हो बोल ना, त्यांना कुठे माहिती आहे. एवढा हंदला झालो की भाई चंद्रच दिसत नाही. एवढा बादशा व्ह्यू आहे. आता इथनं तुम्हाला एवढा व्ह्यू दिसत नसेल नीट. इथंच कोलंबी झाले रे. बरोबर बोलतोस. सिगरेट न पिता दूर आहे जरा. तुझा तर श्वासच अडकते असा पण. असले बेकार. फाटली जोरात. आता बसमधून उतरल्यापासून 200 ते 300 मीटर चाललो असेल जवळपास. आणि हे बघा आता मी कुठं पोहोचलोय. वेलकम टू द क्वीन ऑफ हिल्स, मसुरी. थंडी एवढी आहे की बोलता पण येत नाही. इथं बोलता पण येत नाही रे. काय संपलं सगळं इथंच. काय बोलतं प्रतीक? निवांत एकदम. ओढून ओढून तुझा डोळा लाल का झालाय? पण अर्धा सुपरमॅन झालाय रे डोळा तुझा. उघड ऐक ग. अरे मी बोलते तू मेसेज कर रे. ते मी वाचून दाखवतो पब्लिकला. म्हणून बोललो मेसेज कर. एंड दीपा, वेलकम बैक टू द ब्लॉग. वाइल्ड कार्ड एंट्री डायरेक्ट. कैसे आई भाई इधर तक? डबल खर्चा. पूरा ईदी का पैसा पैसा बोलते. मी काय बोल रहा फिर शिरकुर मला आहे की नाही. तर आता आम्ही आमच्या रूम मध्ये आलोय आणि इकडची ही सिस्टम एक चांगली आहे की डायरेक्ट लाईट फॅन वगैरे लागतात बटन दाबून. म्हणजे आमचे चड्ड्या वगैरे तरी सुटतील ना नीट. इथं ठेवलं तरी सुटतील. हा ना, इथं बर्फ होईल तिथं ठेवलं असतं. रूम टूर रूम चेक करा भाई. रूम चेक करा. उघडून दाखव काय असेल. का असेल तर तुम्हाला सर ए हाय रे व्ह्यू हाय. हा व्ह्यू तुम्हाला सकाळी नक्कीच बघायला भेटेल. एकदम फ्रेश अर्ली मॉर्निंग. क्रेझी. आणि हे आमचं रिलॅक्स व्हायचं ठिकाण. आणि भाई ट्रान्सपरंट बाथरूम. बहुत ठंडा है, मुझे पता है. कुछ नहीं है, नॉर्मल. हा सेन्सर आहे. हालत चेक करा आमचे काय झाले. म्हणजे तुम्हाला तर दिसतच असेल. मी तर आता बघते आरशात की कसा झालेला चेहरा. याच्यात आमची अवस्था पण जरा वाईटच आहे. वाईट, अति वाईट झाले भाई. तोंड फ्लॅश. आता क्रेझी वाटते भाई आरशात. क्रेझी. आम्हाला टॉयलेट रिव्ह्यू दिलास काय? दिला भाई. ही आमची जागा रिलॅक्सेशन होण्यासाठी. A few inches later. सो बॉईज आता फ्रेश झालोय आणि आता आम्ही निघालोय रूम बाहेर. सो भाई आणि आता चाललोय आम्ही जेवायला. कुठे आहे जेवण? वरती टॉप फ्लोर. काय भाई कसं वाटतंय? ओपन टेरेस जेवण. खूप कमीच केलं 2 मिनिटासाठी. अरे तू शूट करायचं ना. नाही ना. सीन काय माहितीये का? भाई गेलता हागायला. हा मग आता हागायचं मी कसं शूट करू? भाई एवढी थंडी आहे की सगळे इथं डायरेक्ट चुलीवर आलेत शेकोटी करायला. चुलीवर नाही. हा चलो आता आमचं जेवण झालंय आणि चैतू जेवतोय. कुल्फी झाली इथं सगळ्यांची. 10 डिग्री सेल्सिअस. आता 10 डिग्री सेल्सिअस. समजने वाले को इशारा कॉफी. हॅपी बर्थडे बाबा. रिअल मध्ये बर्थडे मस्ती नाही. तर जेवण झालं आणि आता आम्ही निघालोय वॉफल खायला.
चांगलं भेटलं चांगलं भेटलं तर ठीक. मी मगाशी आता येतं बघितलं ऑफर होती, स्पेशल ऑफर ॲट स्पेशल डे स्टार्टिंग एट 70 स्पेशल डे आजच आहे का? नाही नाही, पर डे वेगवेगळी ऑफर. अच्छा मग ठीक आहे बघू चला. तसं होतं काहीतरी. कसं पण असू दे खाऊ द्या. खाऊ आता काय. आणि मेन म्हणजे हा मुद्दा दिलाच भावा. बोल आता. रूमचा एक मॅटर झाला. 2-3 हॉटेल आहेत, ठीक आहे. तिकडे दर एक आपला माणूस इंटरनली वेगळ्या वेगळ्या रूम्समध्ये केलेत चेंज. आता आमच्याकडे रूम्स नाही आहेत. म्हणजे जे ग्रुप पाडलेले ते सोडून वेगळाच ग्रुप पडलाय आता. आता आमची अशी अवस्था आहे की आम्हाला लॉबीमध्ये राहायला लागेल. पण टेन्शन नको घेऊ, 103 नंबर लक्षात ठेव, कधी पण ये. वेतन फक्त आम्हीच बाहेर आहे. तू हा माणूस आला तू आत येशील वेतन लॉबीमध्ये जाईल. नाही ना, पण आपलाच माणूस बाहेर आहे. अरे राहुल कधी पण ये, आम्ही बाहेरच भेटू. कसं वाटतंय रसिका वाक्षे? थंडी वाजते खूप मला. चालायला एवढी गरमी होते भाई, काय सांगू. चालताना पण नको झाले भाई. आता आमच्याकडे सगळं स्वेटर बिटर असून पण आम्ही घातलं नाही का, तर आमचा माणूसच बाहेर आहे रूम लॉक करून. जीव गेला. कोणाचा? ती कोणाला झालेला ती कुठलं तरी असं आवाज ओळखीचं वाटतं मला. असं नाव नाही येतं ते जंगलात गेल्यावर नाही का असेच आवाज येतात. सेम तसाच आवाज होता. तर ते मला नाव नाही आठवते काय बोलू त्याला. जे काय होतं भारी होतं. बघा गाईज, आम्ही हे बोलत होतो आता. 7 days 7 raffles at a special price starting at 70 rupees only.